हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. शिवसेना की शिंदे सेना यावरून विधानसभेमध्ये खडाजंगी. वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली तर राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची ही वादात उडी. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार. जनता महायुतीच्या पाठीशी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा. आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही. संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांमध्ये जुंपली. राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी सुनावलं. सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरतंय. विरोधी पक्षनेता कुठेच ठेवायचा नाही हे त्यांचं लक्ष. संजय राऊतांचा हल्लाबोल तर विरोधी पक्षनेता द्यायचा नाही ही सरकारची भूमिका. वडेट्टीवारांनीही सुनावलं. अधिकाऱ्यांनी त्यावेळीच कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता. पुणे जमीन व्यवहाराबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांचं मोठं विधान. तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून दादांचा अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य. तर दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ. भरत गोगावलेंचं मोठं विधान. लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यावरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई वडील असतात का? त्यांची DNA टेस्ट करा. राज ठाकरेंची पत्रातून मागणी. नागपूरमध्ये तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचा विधान भवनाकडे मोर्चा. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडत केले होते मुंडेंवर आरोप. मुंडेंच्या फोटोचा दुग्धाभिषेक तर सरकारविरोधात घोषणा. नागपूरमध्ये कोळी समाज बांधवांचं अर्धनग्न आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. डोंबिवलीमध्ये पुन्हा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर. MIDC फेज 2 मधील रस्ता पुन्हा एकदा झाला गुलाबी. MIDC MPCB अधिकाऱ्यांचं साफ दुर्लक्ष. आणि लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांकडून स्टेडियममध्ये तोडफोड. लाडके मेस्सीला पाहायला न मिळाल्यानं चाहत्यांचा संताप. चाहत्यांची घोषणाबाजी आणि आयोजकांवर नाराजी. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. विधानसभेमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख शिंदे सेना असा केला. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी तीव्र आक्षेप घेतला. शिवसेना हे नाव आम्हाला कोर्टानं दिलेलं नाव आहे. आमच्या नावाखाली UBT लावायची गरज आम्हाला वाटत नाही असं म्हणत त्यांनी सरदेसाईंना सुनावलं. ही जी काही समिती बनवली यामध्ये तुम्ही अधिकारी घेतलेत. भाजपचे 2 पदाधिकारी घेतलेत. शिंदे सेनेचा 1 पदाधिकारी घेतला. अजितदादांच्या पक्षाचा 1 माजी आमदार घेतला. मी तिकडचा स्थानिक लोकप्रतिनिधी असून या समितीमध्ये मला का नाही घेतलं हा सुद्धा माझा एक प्रश्न आहे. एकदा नाही दोनदा म्हणाली शिंदे सेना. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा. निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण
हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आणि आमचं नाव शिवसेना आहे. खाली उबाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही. त्यामुळं आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा. शंभूराजे देसाई मंत्री महोदय, आपण मला म्हणालात खरं तर तुमचं बरोबर आहे, निवडणूक आयोगाने तसं सांगितलंय, पण काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 वेळा शिंदेसेना म्हणाले, 4 वेळा. आपण एकदा त्यांना सुद्धा सांगावं अशी माझी विनंती. आणखी एक मोठी बातमी आहे. गरजू आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी त्यांना राज्य सरकार आर्थिक पाठबळ देत आहे. त्या आधारे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येतं. शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होतोय. एकाच कुटुंबातील अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तर इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होईल. त्यामुळे यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचं दादांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे एकाच कुटुंबातील अधिक सदस्य जर शिष्यवृत्तीमध्ये आढळले तर यासंबंधीचे नियम तयार करून त्यांना अटकाव होऊ शकतो. सध्या वेगवेगळ्या योजनांअंतर्गत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते, शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र एकाच कुटुंबातला जर एकापेक्षा जास्त लाभार्थी विद्यार्थी असेल तर मात्र त्यांना तो लाभ मिळेल का, हा सवाल यामुळे उपस्थित झालाय. तुम्हाला काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो. असे काही विषय निवडले गेलेले आहेत. कुठल्या मुलांना द्यायचं, काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर 5-5 लोक PhD करायला लागलेत एका फॅमिलीतले. आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक चर्चा झाली. शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे. आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत, ते विषय खरोखरीच त्यांनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत. मागं झालं ही गोष्ट खरी आहे. त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता. निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी उपोषणाला बसायचे, नको नाराज नका करू, द्या 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 अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. तर आता जे मागं झालेलं आहे ते झालेलं आहे, ते आता उकरून काढण्यात काही अर्थ नाही. त्याच्याबद्दल आत्ताच्याही पुरवणी मागण्या काल विनियोजन बिल जे मंजूर करण्यात आलं त्याच्यात पण काही तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातनं काही निधी निश्चितपणे ह्या सगळ्या संस्थांच्या करता देता येईल. पण मी सभागृहाला सांगू इच्छितो, सभागृहाच्या मार्फत सर्वांनाच सांगू इच्छितो, राज्याला पण, की त्याच्यामध्ये लिमिट ठरवलं जाणार, लक्ष्यांक ठरवलं जाणार आहे की बाबा किती विद्यार्थ्यांना द्यायचं. जसं परदेशात जाताना आपण 75 विद्यार्थी ह्या घटकातले आपल्याला मेरिटचे पाठवायचे, तसं ह्याच्यात पण आपण मेरिट लावतोय. आणि राऊतसाहेब तुम्ही आपण एकत्र काम केलेलं आहे, त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे मी कधी कुठल्याही घटकावर अन्याय होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट करत नाही. मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात, पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जी काही आपले हुशार लोक आहेत, मुलं आहेत, पण PhD अफोर्ड करू शकत नाही, त्या लोकांकरता ती काढलेली आहे. आता एका घरातले 5 लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत, होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे. या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. दरम्यान वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आम्ही काँग्रेसच्या भूमिकेला अधिक महत्त्व देत नाही. अनेक वेळा या मुद्द्यावरून काँग्रेससोबत वाद झालाय असं म्हणत संजय राऊतांनी विजय वडेट्टीवार यांच्या वेगळ्या विदर्भासंदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला. तर आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही. यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे.
महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे. मात्र त्याच वरी- वरिष्ठांमध्ये आपण जाऊ दिल्लीमध्ये काही काही होत नाही. असं वाटतं. काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे. आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. नाही, मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी. आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे. संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ. तर मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र राज्यातला मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंच्या विदर्भासंदर्भातल्या भूमिकेवरून संजय राऊतांनी निशाणा साधला. तर शिंदेच्या शिवसेनेवर सुद्धा जोरदार टीका केली आहे. दरम्यान वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न भंग होईल असा टोला संजय राऊतांनी लगावला. पक्षीय मतभेद असतील, पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या राज्याचे प्रमुख मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जे कॅबिनेटचे महत्वाचे सदस्य आहेत, ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायत. त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही, याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत. तुमच्या कॅबिनेटमधला एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतोय आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून आत थंडगार लोळागोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत. आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे, हे स्पष्ट होत आहे. तर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातील कामकाजाच्या मुद्द्यावर संजय राऊतांनी परखड भाष्य केलं. गेल्या काही वर्षांपासून विधिमंडळ कामकाजातलं गांभीर्य संपलंय, सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरतंय असं म्हणत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेतही नाही आणि विधान परिषदेत नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. की विरोधी पक्षनेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय, याचा अर्थ विरोधी पक्षनेत्याला तुम्ही घाबरता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना आणि केंद्रामध्ये अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे कोणते संकेत पाळायचे नाहीत. याआधी सुद्धा संख्याबळ कमी असताना महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नेमलेले आहेत. संसदेमध्ये भाजपचे सुद्धा अत्यंत कमी लोक असताना सुद्धा विरोधी पक्षनेता नेमलेला आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे धिंडवडे निघत आहेत, त्याच्यामुळे अमित शहापासून सगळे हादरलेले आहेत. वंदे मातरमवरच्या चर्चेमध्ये आपण ते पाहिलं. मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, तरीही दिल्लीमध्ये यावेळेला राहुल गांधी यांनी 100 खासदार स्वतःचे आणि आमच्यासह मोठ्या प्रमाणात 240 लोक निवडून आणल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद टाळता आलं नाही. पण विरोधी पक्षनेत्याचा सातत्यानं अपमान कसा करता येईल, हे मात्र हे लोक पाहत असतात. नाही, ते